गुड मॉर्निंग। मसाला वांग कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं। मस्त टेस्टी लागतं ना। सीजन कुठलाही असो, वांग्याची भाजी म्हटलं की 2 घास जास्तच जातात। तर आज आपण बनवतोय मसाला वांग। त्यासाठी लागणारं साहित्य मी आता काढलेलं आहे। हे आहे बघा, आल्याचा एक छोटासा तुकडा आहे, हे थोडं तीळ आहे, लसूण थोडा जास्त घेतलेला आहे। त्यानंतर हे आहे ते शेंगदाणे, हे सुकं खोबरं आहे आणि कोथिंबीर। आणि इकडे मसाल्यामध्ये हे घरचा आपला महाराष्ट्रीयन घरगुती मसाला, हळद, थोडासा गरम मसाला आहे आणि थोडासा काळा मसाला आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण वांगे, मी हे बघा एकदम कवळे असे छान वांगे आहेत। आता ते वांगे आपण चिरून घेऊ आणि हा मसाला आहे तो पूर्ण भाजायचा। सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडंसं तेल टाकू। तेल फार नाही टाकायचं, थोडंच टाकायचं। आणि त्याच्यानंतर पहिले आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ। शेंगदाणे, त्याच्यानंतर लसूण आणि खोबरं, तीळ, कोथिंबीर आपण नंतर टाकूया। हे मस्तपैकी परतून घेऊया। घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकून घेऊ। थोडं 1 टीस्पून तेल टाकू आणि छान मिक्स करून घेऊ। आता हे सर्व आपण हे जे आपले जे वांगे आहेत ते व्यवस्थित धुवून वांगे कापून घेतलेलं आहे। मधमध्ये आतमध्ये किडका आहे किंवा नाही हे अगोदरच पाहिलेलं आहे। पूर्ण वांगी स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही, थोडा मसाला उरलेला आहे, पण तो नंतर मग आपल्याला गरम पाण्याबरोबर त्यात टाकता येईल, जेणेकरून आपला रस्सा घट्ट होईल। हे बघा, मस्तपैकी वांगे भरून झालेले आहेत। आता मी गॅस चालू करते आणि आता हे वांगे आपण फोडेल आहे थोडंसं, कारण वांग मसालेदार असेल, थोडंसं तेलकट असेल, फार तेलकट नको पण मसालेदार असेल। तर आपली वांगी पूर्ण आपण मसाले भरून, भरपूर मसाला भरला आहे पूर्ण असा, आणि दाबून घ्यायचं, मसाला सुटणार नाही तेलामध्ये। थोडासा मसाला आपण उरवून ठेवलेला आहे, तो नंतर रश्श्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल। इथे आपण आत्ता तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकूया। हिंग टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकू। कोथिंबीर परतून झाल्यानंतर आपण हे वांगे त्याच्यामध्ये सोडू द्यायचे। गॅस कमीवरतीच ठेवलेला आहे, वांगे आपण परतून घेऊ। पाहू शकता तुम्ही, आता 2 टेबलस्पून तेल टाकू। ते 2 मिनटं वांगे परतून घ्यायचे। नंतर ह्याच्यामध्ये आपण झाकण ठेवू आणि त्याच्यावरती गरम पाणी ठेवूया, जेणेकरून वांगे आतमध्ये करपणार नाहीत। असे 3 मिनटं वरती झाकण ठेवून गरम पाणी ठेवायचं आणि 3 मिनटं ही वांगी अशीच ठेवून द्यायची। असं झाकण ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता आपल्या मिक्सरमध्ये थोडंसं पाणी तयार झालं होतं ते, आणि साधारणपणे 1 अर्धी वाटी गरम पाणी ह्याच्यावरती ठेवूया। हे 2 मिनटं व्यवस्थित आतमध्ये वांगे थोडेसे परतून झाल्यानंतर हे गरम पाणी आणि हा उरलेला मसाला आपण त्यात टाकून घेऊया। 2 मिनटं आपण गरम पाणी ठेवून आतमध्ये आपले वांगे परतायला ठेवले होते। आता ते वरचं ताटातलं गरम पाणी आपण टाकून आतमध्ये टाकून देऊया आणि व्यवस्थित ढवळून घेऊ। हे बघू शकता तुम्ही, आता थोडेसे वांगे मऊ पडलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण हा जो आपला उरलेला गरम पाणी टाकूया आणि उरलेला मसाल्याचं मिश्रण यातमध्ये टाकून घेऊया। पाणी नेहमी गरमच घ्या, गार पाण्याने वांग्याची चव किंवा वांगे निबर होऊ शकतात, चव बदलू शकते। हा आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्या प्रमाणात पाणी, हा रस्सा थोडा पातळ ठेवा, फार दाटसर केला तर ते मसाला वांग होईल आणि थोडा गरम गरम भाताबरोबर किंवा
पोळी भाकरीबरोबर थोडासा रस्सा. आता ह्यातला थोडासा रस्सा वांगी शिजण्याबरोबर थोडा कमी पण होईल, त्याच्यामुळे मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते. हे सगळं गरम पाणीच आहे. तुम्ही बघू शकता मस्त सुवास पण सुटलेला आहे. वांगी छान, कलर पण छान आला. आपण फार तेल नाही टाकलेलं. बरोबर एक 10 ते 12 मिनटं झालेली आहेत आणि मी आता हे चेक करते. शिजून आलेलं असणार आहे. आहा, मस्त. मस्त कलर आलेला आहे आणि वांगे पण तुम्ही बघू शकता मऊ शिजलेले आहेत. हे बघा, हे बघा, मस्त मऊ शिजलेलं आहे वांग. त्याचा कलर पण छान आलेला आहे. तर हे पूर्ण खाण्यासाठी रेडी आहे. त्याच्यावरती जिरा मसाला वांगही म्हणू शकता. अर्थात हे थोडंसं लिक्विड आहे. छान, मस्त. एन्जॉय, बनवा आणि खा. गुड डे, बाय.